तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अजिबात वेळ वाया न घालवता पटापट सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलं आहे की फायनली अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केलं आहे आणि मीडियालासुद्धा आता प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे सांगून टाकलं आहे, जग जाहीर केलं आहे की मी ह्या मुलीबरोबर लग्न केलं आहे आणि आता हीच माझी बायको आहे। त्याच्यानंतर आता राकेशला हे कळाल्याच्यानंतर त्याला खूपच जास्त टेन्शन आलेलं आहे, कारण आता जर ईश्वरी कंटिन्यू अर्णवच्या घरी राहायला लागली तर मग तो घरी जाऊ शकत नाही आणि जर तो घरी नाही जाऊ शकला तर अंजलीलासुद्धा त्याच्यावरती संशय येईल। तर इकडे अर्णव ईश्वरीला तिच्या माहेरी सोडायला आला असतो, तो आता तिला सांगतो की तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस, मंगळसूत्र ठेवायचं असेल तर तू ठेव, जे करायचं ते तू कर। तर आता ईश्वरीला तिचे बाबा खुणावतात की तू परत जा। ईश्वरी बाबांना सांगते की मी तुम्हाला विचारेन, मी जाऊ, जर तुमच्या मनात हो असेल तर तुम्ही पापण्या 2 वेळा मिचकवा आणि मला हो म्हणा, जर नको असेल तर तुम्ही काहीच रिॲक्ट होऊ नका। आता बाबा तिला जा असं सांगतात। त्याच्यानंतर अर्णव हा ईश्वरीला त्याच्याबरोबर घेऊन पुन्हा एकदा त्याच्या बंगल्यावरती आलेला असतो। आता जसे ते दोघंजणं घरी येतात, वल्लरी मामी ईश्वरीला बघते आणि खूप जास्त चिडते। ती म्हणत असते, मोठ्या तोऱ्यात निघून गेली होतीस ना, राहायचं नाही तुमच्या घरात म्हणून उगाचच्या उगाच आकांतांडव घातलास माझ्या भाच्याबरोबर, मग आता इथे परत कशाला आलीस? आल्या पावली माघारी निघून जा। हे बघ, आमच्या घरात तुला पहिलीच जागा नव्हती आणि आता तर अजिबातच नाही आहे। अर्णवने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं असेल पण तरीही आम्ही कोणच तुला ह्या घरची सून वगैरे मानत नाही, त्यामुळे तू आली आहेस तशी निघून जा। या घरची सून ही बघ, ही होणार आहे लावण्या। त्याबरोबर आता लगेचच मामी लावण्याकडे बघते आणि म्हणत असते, अर्णव बघ, या बिचाऱ्या मुलीची काय चूक आहे? का उगाचच्या उगाच तू तिचा असा छळ केलास? तिला लग्नासाठी हो म्हटलंस आणि लग्न ह्या कुठल्या तरी रस्त्यावरच्या मुलीशी केलंस। अरे लावण्यामध्ये काय कमी आहे? तुझ्या स्टेटसला मॅच होईल अशी आहे तिची आई, तुझी बिझनेस पार्टनर आहे, तुम्ही दोघंजणं गेली कित्येक वर्ष ऑफिस कलीग आहात आणि तरीसुद्धा तू या भिकाऱ्या मुलीशी लग्न केलंस आणि एवढी चांगली मुलगी नाकारलीस। नाकी तोंडी देखणी आहे, दिसायला सुंदर आहे, तुझ्यासारखा बांधा आहे, तरीसुद्धा तू ह्या मुलीशी लग्न केलंस जिच्याशी तुझा काही ताळमेळसुद्धा जुळत नाही। अरे कशासाठी? प्रेम आंधळं असतं ऐकलं होतं, पण हे इतकं आंधळं? त्यावर अर्णव सांगत असतो, मामी प्लीज, उगाचच्या उगाच ऐकून घेतोय म्हणून तू काहीही बडबड करशील का गं? एकदा विचार ना मला, मी लग्न का केलं, कशासाठी केलं? आणि मग मामा म्हणतो, नक्की काय झालं अर्णव? मग अर्णव आता सांगायला लागतो की हिचं ज्याच्याशी लग्न ठरलं होतं ना, तो राकेश, माहिती आहे ना मामा कोण आहे तो? त्याबरोबर मामा म्हणतो, हो, मग पुढे? त्यावर अर्णव सांगत असतो की त्या राकेशने हिला अशा हॉटेलवरती नेलं होतं की जिथे रेड पडली आणि त्याच्यानंतर तिथून लोकांना पकडून पोलीस स्टेशनला नेलं, म्हणून त्या कंडिशनमध्ये माझ्या गळ्यात ताईने मला आईने जे मंगळसूत्र बनवलं होतं ना ते आणून दिलं होतं, ते होतं, म्हणून मग मी हिला ते घातलं आणि येऊन बाहेर सांगितलं की ही माझी बायको आहे। त्याबरोबर आता लगेचच आजी ही सुद्धा ईश्वरीला बडबड करायला सुरुवात करते आणि अर्णवला सुद्धा ओरडते। ती अर्णवला म्हणत असते, अरे बावळट आहेस का? जर तुला तिला वाचवायचंच होतं तर तू सांगायचं होतंस की तू तिच्याबरोबर तिथे होतास म्हणून। जर तू पोलिसांना असं स्पष्ट सांगितलं असतंस तर पोलिसांनी सहज तुम्हाला तिथून सोडून दिलं असतं, त्यासाठी तुला हिच्याबरोबर लग्न करण्याची गरज नव्हती। मूर्ख आहेस का तू? त्यावर अर्णव सांगत असतो की तिथे मीडिया पण होती ना आजी, मी तिच्याबरोबर जर तिथे होतो हे मीडियाला कळलं असतं तर माझी नेगेटिव्ह पब्लिसिटी झाली नसती, लोकांनी मला नावं ठेवली नसती, पेपरमध्ये हेडलाईन आल्या असत्या सगळीकडे, न्यूज चॅनलवरती पहिल्या ब्रेकिंग न्यूज बनल्या असत्या याच्या। त्याबरोबर आजी ईश्वरीला म्हणत असते, बघ माझा नातू किती चांगला आहे, ते इतका विचार केला त्याने तुझा, तुला कोणी नावं ठेवू नये म्हणून तुझ्याशी लग्न केलं, तुझ्या गळ्यात मंगळसूत्र टाकलं आणि तू काय केलंस? तू माझ्याच नातवावरती तुझ्या वडिलांचा अपघात करण्याचा आरोप टाकलास। त्याबरोबर अर्णव आता म्हणत असतो, पुरे झालं आता सगळ्यांचं प्लीज। त्याबरोबर आजी म्हणत असते, हां तुला तर काही बोलण्याची आता मुभाच उरलेली नाही आहे, जाऊ दे, मी आता काही बोलणारच नाही आहे, मला काही बोलायची इच्छाच उरलेली नाही आहे तुझ्याबरोबर। अर्णव खोलीमध्ये निघून जात असतो स्वतःच्या, त्याचबरोबर आजी मामी सगळेच आपापल्या खोलीमध्ये निघून जातात। आता ईश्वरी मात्र तिथे एकटीच उरते। त्यावर अंजली आता तिला सांगते, तू एक काम कर, तू गेस्ट रूममध्ये जा, तू तिथे राहा आजची रात्र, म्हणजे जोपर्यंत पूजा होत नाही सत्यनारायणाची तोपर्यंत तुला अर्णवच्या खोलीत नाही जाता येणार, त्याची खोली वापरू शकत नाही ना तू, माझ्याच खोलीत राहायला सांगितलं असतं तुला, पण राजेश रात्री उशिरा येतात कामावरून, मग जर ते अचानक घरी आले तर परत प्रॉब्लेम होईल, कारण ते अचानक डायरेक्ट रूममध्येच येतील, म्हणून मग तू डायरेक्ट गेस्ट रूममध्येच जा। आणि मग ती लगेचच आता कामवाल्या बाईला बोलवते आणि मेडला सांगते की ईश्वरी मॅडम ना आपलं गेस्ट रूम दाखव। त्याबरोबर आता मेड लगेचच ईश्वरीला घेऊन गेस्ट रूममध्ये येते आणि म्हणते, मॅडम
ही गेस्ट रूम आहे आपली, तुम्हाला जर काही लागलं तर तुम्ही मला हाक मारा. त्याबरोबर ईश्वरी तिला होकार देते. त्याबरोबर ती तिकडनं निघून जाते. तर इशू मात्र आता बेडवरती येऊन बसते आणि तिला म्हणजे कळतच नसतं की इतक्या पटापट हे सगळं कसं घडून गेलं, काय घडून गेलं, माझं लग्न कसं झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिला हा प्रश्न पडलेला असतो की राकेशने एवढा नालायकपणा का केला. माझ्याबरोबर जर लग्न करायचं नव्हतं तर का मला उगाचच्या उगाच लग्नाची खोटी स्वप्न दाखवली, माझ्याबरोबर लग्न करेन असं म्हणाला आणि त्याहून महत्त्वाचं मला फसवलं का. त्यात अशा फालतू ठिकाणी मला घेऊन जायची काय गरज होती. आज जर तिथे अर्णव सर वेळेवर पोहोचले नसते तर कदाचित माझी सगळीकडे बदनामी झाली असती. आईबाबांनी पुन्हा मला घरातही घेतलं नसतं. खरंच त्या नालायकाला मी सोडणार नाही. पण मग अर्णव सरांना कसं कळलं मी तिकडे होते ते. आता ईश्वरीच्या मनात एकामागोमाग एक भरपूर प्रश्न येत असतात आणि उत्तर मात्र एकही गोष्टीचं नसतं. आणि त्यामुळे तिला आता टेन्शन यायला लागतं, एन्झायटी व्हायला लागते आणि त्यामुळे आता ती रडायला लागते. तिला कळत नसतं की नेमकं आपल्याबरोबर काय होतं आहे, आपल्याला काय होतं आहे. काहीच कळत नाही आहे, फक्त रडावं वाटतंय म्हणून मन मोकळं करून घेत असते ती, फक्त रडत असते. इतक्यात पुन्हा तिथे ती मेड येते आणि ईश्वरीला म्हणत असते मॅडम. त्याबरोबर ईश्वरी डोळे वगैरे पुसते आणि तिला म्हणते बोल. त्यावर ती म्हणत असते तुम्हाला जेवण आणून देऊ का मी. त्यावर ईश्वरी सांगते नाही नको, मला काहीच नको आहे. त्यावर ईश्वरी म्हणत असते तू जा आणि दरवाजा बंद करून घे, उघडू नको पुन्हा. त्यावरती मेड सांगते अंजलीताई म्हणाल्या की तुम्हाला जेवण द्यायचं आहे म्हणून. त्यावर ईश्वरी सांगते नाही नको आहे मला काही. त्यावरती विचारते मग दूध वगैरे काही आणून देऊ का. त्यावरती सांगते मला काहीच नको आहे, तू फक्त इथून बाहेर जा आणि जाताना दरवाजा बंद करून घे. त्याबरोबर मेड म्हणते ठीक आहे मॅडम. आणि लगेचच पुन्हा ती तिला सांगते काही लागलं तर हाक मारा, सांगा मला. आणि तिकडनं दरवाजा बंद करून मेड निघून जाते. तर वरती अर्णव बसलेला असतो. अर्णवला सुद्धा आता जे काही घडून गेलेलं असतं त्या सगळ्याचं टेन्शन आलेलं असतं. कारण काहीही झालं तरी लावण्याची आई त्याची बिझनेस पार्टनर आहे. आता अर्थात त्याने लावण्याला हळदीच्या दिवशी लग्न मंडपात सोडून दिलं आहे, तिच्याशी लग्न करणार नाही आहे तो दुसऱ्या दिवशी. म्हणजे तिच्या आईला ती ही गोष्ट सांगणार आणि ज्यावेळेस तिच्या आईला ही गोष्ट कळणार अर्थात तिची आई थोडीफार का होईना पण काहीतरी रिॲक्ट होणार. इतक्यात आता तिकडे मामा आलेला असतो. मामा अर्णवला विचारतो की अर्णव काय झालं, असा उदास का बसलायस. त्यावर मामा अर्णवला त्याला कसलं टेन्शन आलं आहे ते सांगतो. तर मामा म्हणत असतो हे बघ, जे देवाच्या मनात असतं ना तेच घडतं, नियतीच्या मनात जे असतं नेहमी तेच घडतं. मला मान्य आहे तू देव मानत नाही, पण नियतीवरती तर तुझा विश्वास आहे ना. नशिबावर नसला तरी जे घडतंय त्याच्यावर विश्वास ठेव. जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच असतं असं नेहमी म्हटलं जातं ना. मग विचार कर, हे जे घडलं ते तुझ्या भल्याचंच आहे. अर्णव म्हणत असतो मामा कसलं भलं आहे याच्यामध्ये, तुला कळतंय का. लावण्याच्या आईला ज्यावेळेस हे सगळं कळणार आहे ना त्यावेळेस त्या काय रिॲक्ट होऊ शकतात ते. त्याबरोबर अंजलीताई वरती येते आणि म्हणत असते हे बघ अर्णव, जे घडून गेलं त्यावर आता विचार करत बसण्यापेक्षा पुढे काय करायचं आहे यावर विचार करणं जास्त गरजेचं आहे. लावण्याची आई रिॲक्ट कधी होईल, ज्यावेळेस तू त्यांच्याशी बोलणार नाही त्यावेळेस. पण मला असं वाटतं की तू एक काम कर, उद्या सकाळी तू लावण्याच्या आईला फोन कर आणि सगळं व्यवस्थित सविस्तर समजावून सांग. त्यावर अर्णव म्हणत असतो तुला वाटतं लावण्या थांबली असेल, तिने तिच्या आईला कॉल केला नसेल म्हणून ताई. त्यावर अंजली म्हणत असते अरे तिने केला असेल ना फोन, अर्थात ती तिची आई आहे आणि कुठलीही मुलगी तिच्या आईला फोन करून सगळं सांगणारच. पण तू फोन करून बोलणं आणि लावण्याने फोन करून बोलणं याच्यामध्ये फरक आहे. तुम्ही जरी बिझनेस पार्टनर असलात तरीसुद्धा त्या चांगल्या आहेत. आतापर्यंत अंकिता आंटींनी तुला भरपूर वेळा समजून घेतलं आहे, त्या तुला त्यांचा मुलगाच मानतात. आजपर्यंत त्यांनी नेहमी तुला सपोर्ट केला आहे प्रत्येक गोष्टीसाठी, मग आजही त्या कदाचित तुला समजून घेतील. त्यावर मामा म्हणतो एक्झॅक्टली अर्णव, जर तू त्यांच्याशी बोललाच नाहीस ना तर तू त्यांना पाठ दाखवल्यासारखं होईल. त्यावर मग आता तो म्हणतो की ठीक आहे मी बोलून घेतो. त्याबरोबर आता मामा म्हणतो उद्या मी तुझ्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे, मी ईश्वरीच्या माहेरच्यांना सुद्धा फोन करून कळवतो, तू सुद्धा रेडी राहा. अर्णव काहीच बोलत नाही मामाला. त्यानंतर मामा ईश्वरीच्या माहेरी फोन करून सत्यनारायणाच्या पूजेबद्दल सांगतो. पण आता ईश्वरीच्या माहेरून यायला कोणी तयार नसतं, कारण सुपर्णा आणि जयोत्या दोघीही नाराज असतात. त्याबरोबर आता नमुताई म्हणते आई आत्या असं काय करताय, अगं कुठल्याही परिस्थितीत झालं असलं तरी ईश्वरीचं लग्न झालं आहे ना आता, मग आपण जायला नको का कोणीच. तुम्हाला नसेल जायचं तर ठीक आहे पण मला जाऊ द्या. अरे ईश्वरी नाराज होईल, तिचा तरी विचार करा कमीत कमी, आधीच एवढं सगळं घडून गेलं आहे. त्यावर मग आई म्हणते ठीक आहे तुला जायचं असेल तर तू जा, पण पूजा झाली की ताबडतोब परत निघून ये. त्यावर नम्रताताई सांगते ठीक आहे, अर्ध्या तासाच्या आत पूजा पार पडली की मी परत माघारी फिरेन. दुसऱ्या दिवशी आता पूजेसाठी सगळेजण आवरून वगैरे खाली आलेले असतात. ईश्वरी पण रेडी होऊन खाली येते. आता ईश्वरीकडे नेसायला साड्या नसतात, काहीच वस्तू का तिच्याजवळ नसतात. मग अंजली तिला साडी आणून देते, दागिने आणून देते आणि सांगते ईश्वरी ही साडी, हे दागिने, हे सगळं घाल, तयार हो आणि खाली ये.
ईश्वरी म्हणते अहो पण, त्यावर अंजली म्हणते सगळ्या वस्तू माझ्या आहेत, काळजी करू नको. आपण पूजा आजची पार पडली की मार्केटमध्ये जाऊ आणि तुझ्यासाठी नवीन साड्या, नवीन सर्व वस्तू घेऊन येऊ, काळजी करू नको. त्यावर मग ईश्वरी ते सगळं घालते, तयार होऊन खाली येते. ती खूप सुंदर दिसत असते. लोकांमध्ये चर्चा होत असते की खरंच ईश्वरी किती सुंदर दिसते, अर्णवची बायको दिसायला देखणी आहे. तर इकडे लावण्याला मात्र ही गोष्ट खपत नाही. आता तिला तर तमाशा करायचा असतोच. रात्री अर्णव उशिरा घरी आल्यामुळे तो लावण्याला फारसं काही बोलत नाही आणि इवन त्याच्या लक्षातच नसतं की लावण्या घरात आहे. तर आता लावण्या ही म्हणत असते, ए यार काय बघितलंस या मुलीमध्ये जिच्यासाठी तू मला नाकारलंस? अरे हिच्यापासून प्रत्येक गोष्टीत मी उजवी आहे. हिचं क्वालिफिकेशन, माझं क्वालिफिकेशन, माझं लाईफस्टाईल, हिचं लाईफस्टाईल. आपण किती वर्ष एकत्र आहोत? जवळपास 7 वर्ष. आणि ही मुलगी 7 महिने पण व्यवस्थित झाले नसतील तुमच्या दोघांच्या ओळखीला आणि तू हिच्याशी सरळ लग्न केलंस. अरे माझ्या नखाची सर नाही आहे हिला. त्यावर मात्र आता अर्णवला राग येतो आणि अर्णव लावण्याला सांगतो, माइंड युअर लँग्वेज. तू काय बोलतेस याचा जरा पुरेपूर विचार कर आणि मग बोल. माझ्याच घरात उभं राहून तू माझ्याच बायकोला नावं ठेवशील आणि तू जे बोलशील ते मी ऐकून घेईन असं तुला जर वाटत असेल तर तो तुझा घोर गैरसमज आहे. लावण्या, पूजा होईपर्यंत इथे थांब. पूजा झाली की ताबडतोब इकडनं निघून जा. कारण काय आहे ना, आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं, आपलं लग्न होणार होतं, हा भूतकाळ आहे. पण आता वर्तमान काय आहे? माझं लग्न झालं आहे, माझी बायको माझ्या घरात आहे. त्यामुळे तू इथे राहणं योग्य दिसत नाही. तू ताबडतोब पूजा संपल्यावर निघून जाशील असं मला वाटतं. उगाचच्या उगाच इथे थांबू नको आणि स्वतःचा आणखीन अपमान होईल असं वागूसुद्धा नको. घरात बरीच माणसं आहेत. उगाचच्या उगाच नको तो तमाशा करण्याचा प्रयत्न करू नको, किऑस क्रिएट करू नकोस. त्यावर लावण्या म्हणत असते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी होते की तू मला सांगतोय चालती हो म्हणून? तू विसरतोयस का माझी मम्मा तुझी बिझनेस पार्टनर आहे. जितका तू ओनर आहेस ना तुझ्या कंपनीचा, तितकीच ओनर ती सुद्धा आहे. त्यावर अर्णव म्हणतो, नाही लक्षात आहे ना माझ्या, तुझी मम्मा माझी बिझनेस पार्टनर आहे, ते माझ्या व्यवस्थित लक्षात आहे लावण्या. पण तू माझी एम्प्लॉई आहेस हे तू विसरू नको. तुझ्या मम्माने तुला सांगितलं आहे ना की अर्णवच्या हाताखाली काम व्यवस्थित कर म्हणून, तितकंच कर. आणि तुझी आई माझी बिझनेस पार्टनर आहे ही गोष्ट लक्षात ठेवूनच मी तुला इथे थांबण्याची परवानगी दिली आहे. पूजा होईपर्यंत, पूजा झाल्याच्या नंतर निघून जा असं सांगितलं आहे मी तुला. तोपर्यंत आता गुरुजी त्या ठिकाणी पोहोचलेले असतात. गुरुजी हे लगेचच पूजेला सुरुवात करू, मुहूर्त टळायला नको असं सांगतात. त्याबरोबर लगेचच आता अर्णव आणि ईश्वरीला अंजलीताई म्हणते, चला तुम्ही दोघं जण पुढे जाऊन पाटावरती बसा. गुरुजी सांगतील तसं आता त्याप्रमाणे सगळं करा. त्याबरोबर आता गुरुजी हे अर्णव आणि ईश्वरीला म्हणतात, दोघांनी पाटावरती उजवे पाय पहिले टाका आणि मग पुढे येऊन बसा. त्याबरोबर आता गुरुजी जसं सांगतात तसं उजवे पाय पुढे टाकून दोघं जण पाटावर येऊन बसतात. त्यानंतर गुरुजी ईश्वरीला सांगतात की आता समोरच्या मूर्तीला हळदी कुंकू वाहा आणि नंतर स्वतःच्या कपाळावर लावून घ्या. ईश्वरी समोर हळदी कुंकू वाहते, स्वतःच्या कपाळावर हळदी कुंकू लावून घेते. त्याच्यानंतर आता त्या मूर्तीवरती पाणी वाहा असं अर्णवला सांगितलं जातं. अर्णव तेवढ्या वेळा मूर्तीवरती पाणी वाहतो. त्यानंतर ईश्वरीला सांगतात की आता तिथे फूल वाहा. दोघांनी एकमेकाचे हाताला हात लावा. त्याबरोबर आता हाताला हात वगैरे लावून गुरुजी जसं जसं जे जे सांगतात तशी पूजा पूर्ण केली जाते. त्याबरोबर आता गुरुजी सांगतात, आता दोघं जण उभे राहा आणि आरती करा. मग ईश्वरी आणि अर्णव उभे राहतात, आरती करतात. घरातले सगळेच जण आता आरतीमध्ये सहभागी झालेले असतात. नम्रतासुद्धा तिथे आलेली असते. नम्रताचं सगळं लक्ष हे ईश्वरीवरती असतं. ती ईश्वरीला ऑब्झर्व करत असते की ईश्वरीचं चालणं, ईश्वरीची बोलण्याची पद्धत कशी आहे, तिची बॉडी लँग्वेज कशी आहे. कारण त्याच्यावरूनच तिला कळेल की आपल्या बहिणीची स्टेबिलिटी काय आहे ते. तर इकडे ईश्वरीला ही गोष्ट माहिती असते की नम्रताताई मला नोटीस करेल, त्यामुळे ती व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून घरी गेल्यावर नम्रताताई आईला, बाबांना, आत्याला सांगू शकेल की इशू व्यवस्थित आहे. तर इकडे आकाशचं मात्र सगळं लक्ष फक्त नम्रतावरती असतं. भावाचं पूजापाठ त्याला काही घेणं देणं नसतं. फक्त त्याला जितकी कामं सांगितली जात असतात तो तेवढी कामं करत असतो आणि बाकीचं सगळं त्याचं जे अट्रॅक्शन असतं ते नम्रता असतं. नम्रताकडे तो एकटक बघत असतो. आता त्याला वल्लरी म्हणते, काय चाललं आहे आकाश? त्यावर आकाश म्हणतो, मी सगळी माणसं व्यवस्थित आहेत की नाही, कोणाला काही हवं आहे की नाही, म्हणजे ते लक्ष देत होतो, बघत होतो. त्यावर वल्लरी म्हणते, त्याच्यासाठी मेड आहेत आपल्या घरात, तुला एवढ्या सर्व बारीक गोष्टींवर लक्ष ठेवण्याची गरज नाही आहे. पूजा सुरू आहे ना घरात, पूजेवरती लक्ष दिलंस तरी फार झालं. त्याबरोबर आता लगेचच तिथे अविनाश मामा येतो आणि म्हणत असतो, गप्प बस गं, प्रत्येक वेळेस कशाला उगाच त्याच्या पाठी पडतेस. आकाश बाळा जा, तू प्रसाद कुठवर आलाय ते जरा बघ फोन करून. अजून प्रसादाची तयारी दिसत नाही आहे, पूजा पूर्ण झाली की प्रसाद लागेल. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, हो मी बघतो लगेच डॅड. आणि मग तो लगेचच जिथे प्रसाद ऑर्डर केलेला असतो तिथे कॉल करतो आणि विचारतो की कधीपर्यंत प्रसाद मिळणार आहे आम्हाला. त्यावर ते सांगतात की सर 10-15 मिनिटात पोहोचेल, तोपर्यंत फक्त वाट बघा.
आता इथे नम्रताला आईचा फोन येतो, त्याच्यामुळे नम्रता फोनवर बोलण्यासाठी बाहेर येते, कारण घरामध्ये आवाज येणं शक्य नसतं. तर इकडे ईश्वरी पूजापाठ पूर्ण होण्याची वाट बघत असते, जेणेकरून तिला नम्रता ताईबरोबर पटापट जाऊन बोलता येईल. तर इकडे आता पूजा ही पूर्ण झालेली असते. नम्रता ही आईला सांगत असते फोनवरती, हो आई, पूजा व्यवस्थित झाली आणि आता मी निघतेच आहे. हो, एक 5-10 मिनिटात निघते. इशूला फक्त भेटते, तिला सांगते मी आले होते तेवढं आणि मग निघते. तीसुद्धा तुमची सगळ्यांची चौकशी करेल ना, तीसुद्धा पूजा कधी संपेल आणि कधी माझ्याशी बोलायला येईल ह्याचीच वाट बघत असेल. बरं चल, मी फोन ठेवते आणि येते. आता आकाश हा तिथे बाहेरच उभा असतो, जेणेकरून एकदा की प्रसादाचे बॉक्स आले की ते घेऊनच सगळं तो आतमध्ये जाईल. आता नम्रताला तो बघतो आणि ताबडतोब तिला हाक मारतो, नम्रता. त्याबरोबर नम्रता ही आकाशला काहीच न बोलता तिकडनं जात असते. आकाश तिला म्हणतो, नम्रता, मी तुला हाक मारली, ऐकलं नाहीस का? त्यावर नम्रता आकाशला म्हणते, ऐकलं ना आकाश सर, पण आता आपण बोलणं योग्य वाटत नाही. आधीच घरामध्ये एवढं सगळं सुरू आहे, त्याच्यात आपण बोललो तर उगाच नको त्या विषयाला वळण घेईल आणि उगाचच्या उगाच विषय वाढेल. त्यापेक्षा आपण न बोललेलं बरं. त्याबरोबर आकाश म्हणत असतो, अगं आपण फक्त मित्र आहोत, हे विसरू नको. त्यावर नम्रता म्हणते, नाही हो, पण त्यावर आकाश म्हणत असतो, बाय द वे, आमच्या घरची पूजा कशी झाली? त्यावर नम्रता सांगते, हो, पूजा उत्तम झाली. आकाश सर, एक रिक्वेस्ट करते, आमची इशू थोडी गोंधळ घालते, थोडी धांदरट आहे आणि त्यात तुमच्या घरात आल्यानंतर तर तिच्याकडून गोंधळ होणं जरा स्वाभाविक आहे, कारण आधीच ती गडबडली. तिला जरा सांभाळून घ्या, सावरून घ्या. जरा तुमच्या घरच्यांना सांगा, तिला आधार द्या, समजून घ्या. तर इकडे अंजलीताई मात्र मनातनं खूप खुश असते. ती सत्यनारायणाकडे एकच प्रार्थना करत असते की आजपर्यंत माझ्या भावाचा असाच समज आहे की मी ज्यांच्यावर प्रेम करतो ती कोणीच लोक माझ्या आयुष्यात राहत नाही. पहिलं प्रेम म्हणजे माझी आई, ती लवकर वारली. त्यानंतर माझी गर्लफ्रेंड जी मला सोडून गेली आणि आता ईश्वरीवर त्याने प्रेम केलं, तर ते प्रेमसुद्धा त्याला मिळवताना खूप त्रास झाला आहे. आता मात्र त्या दोघांना कधी वेगळं व्हायला नको, त्या दोघांनी आयुष्यभर एकत्र राहू दे. तर वल्लरी मामी मात्र आता मनात म्हणत असते, 15 दिवस, फक्त 15 दिवस ही मुलगी या घरात राहिली तरी मी हिचे गट्स आहेत असं बोलेन. 15 दिवसापेक्षा जास्त ही या घरात टिकणार नाही, हा वल्लरीचा शब्द आहे. दॅट इज दॅट, जो तिचा नेहमीचा शब्द आहे तो सुद्धा ती तिथे बोलते. आणि आता तिने ठरवलं आहे की 15 दिवसांपेक्षा जास्त काळ वल्लरीला घरात राहू द्यायचं नाही. तोपर्यंत आता प्रसाद त्या ठिकाणी आलेला असतो. आकाश लगेचच सगळ्यांना सांगतो की तिथे ठेवून द्या तो प्रसाद. पूजा गुरुजी सांगतात संपन्न झाली, आता थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. वल्लरी मामी आणि आजी आकाश, ईश्वरी आणि अर्णवला आशीर्वाद देत नाही, फक्त अंजलीताई आणि मामा त्यांना आशीर्वाद देतात. त्यानंतर आता लगेचच गुरुजी ईश्वरीला सांगतात, आता तुम्ही प्रसाद वाटू शकता. मग ईश्वरी सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. पूजा अगदी निर्विघ्नपणे पार पडलेली असते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.